नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की कमळीने दिलेला ऋषीला नकार आणि दिलेली एक थप्पड, हे सगळं आपल्याला कसं बघायला मिळतं ते आपल्याला पुढील भागांमध्ये बघायला मिळणार आहे। आणि ते बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहतो की संध्याकाळचं वातावरण आहे आणि घरामध्ये शांतता आहे। कमळीच्या हातामध्ये ऋषीचे पत्र असतं आणि तिचे हात हलकेसे थरथरत असतात। ती हळूहळू पत्र उघडते आणि ऋषीचा आवाज बॅकग्राऊंडला आपल्याला ऐकू येतो, जसं काही तोच शब्द बोलतो आहे। कमळी ती म्हणत असतो की कमळी, मी खूप दिवसांपासून तुला सांगायचं ठरवत होतो, तू माझ्यासाठी एक फक्त मैत्रीण नाहीस, तू माझं सगळं काही आहेस आणि तुझ्याशिवाय आयुष्याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही। तू होकार दिलास तर मी सगळ्यांसमोर आपल्या नात्याची कबुली देईल आणि लगेच लग्न करेल। तेव्हा हे शब्द ऐकताच कमळीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात। ती क्षणभर डोळे मिटते आणि तिच्या मनामध्ये ऋषीसोबत घालवलेले सगळे क्षण झरझर पुढे येतात। त्याची साथ, त्याचे संरक्षण आणि त्याचे प्रेम हे सगळं तिच्या डोळ्यासमोर येऊ लागतं। पण लगेच तिच्या चेहऱ्यावरती कठोरपणा पण येतो आणि ती पत्र घट्ट पकडते आणि मनामध्ये म्हणत असते, नाही नाही कमळी, तू कमजोर होऊ शकत नाहीस आणि हा निर्णय भावना पाहून नाही तर आयुष्य पाहून घ्यायचा आहे आणि तू कशासाठी आलेली आहेस हे विसरू नको। ती निर्धाराने उठते आणि थेट ऋषीकडे जायचं ठरवते आणि ऋषी इकडे आपल्याला बघतो की तो एक कोपऱ्यामध्ये बसलेला असतो आणि त्याच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच उत्सुकता, थोडी भीती, पण जास्त करून त्याच्या मनामधली आशा आपल्याला दिसत असते। तो सतत घड्याळाकडे बघतो आणि कमळी येईल आणि आज काहीतरी सगळं ठीक होईल असं त्याला आशा असते। तेवढ्यातच कमळी तिथे येते आणि शांत पण आतून वादळ तिच्या सुरू असतं आणि ऋषी तिला पाहताच म्हणत असतो आणि हसतो आणि तिच्या पुढे येतो आणि म्हणतो की कमळी, तू आलीस, पत्र वाचलंस ना, मला माहिती होतं की तू येशील आणि तू मला समजून घेशील, बोल ना काहीतरी। तेव्हा कमळी त्याच्याकडे पाहते आणि काही क्षण काहीच न बोलता पुढे जाते आणि ऋषी थोडा अस्वस्थ होतो। कमळी, इतकी शांत का आहेस आणि मला घाबरतेस का, असं तू तिला विचारत असतो। कमळी खोल श्वास घेते आणि ठाम आवाजात म्हणत असते का मी निर्णय घेतलेला आहे आणि माझे उत्तर आहे नाही। आणि ऋषीच्या चेहऱ्यावरचा आनंद एका क्षणामध्येच नाहीसा होतो। तो म्हणतो, काय काय म्हणते कमळी, कमळी मजाक नको करू। ती म्हणते का मी मजाक नाही करत आहे ऋषी, मला हे लग्न मान्य नाही, असं ती म्हणत असते। ऋषीचा आवाज थरथरतो आणि तो म्हणतो, का, एक क्षण, एक कारण तरी सांग, मी तुला प्रेम करतो, तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, मग का नाही म्हणतेस। तेव्हा कमळी डोळ्यात पाणी आणूनही स्वतःला सावरते आणि म्हणते, कारण प्रेम सगळं काही नसतं ऋषी, मला माझं फक्त आयुष्य माझ्या अटींवरती जगायचं आहे, कोणाच्या आधारावरती नाही। तेव्हा ऋषीचा राग हळूहळू वाढून जातो आणि तो म्हणतो, म्हणजे मी तुझ्यासाठी कोणीच नाही, माझं प्रेम तुला काहीच वाटत नाही का। तेव्हा कमळी जोरात म्हणत असते, असं नाही, पण मी माझं स्वप्न आणि माझा स्वाभिमान सोडून कोणाचं प्रेम स्वीकारणार नाही। ऋषी अचानकच तिच्या जवळ येतो आणि तिचा हात पकडतो आणि तो म्हणतो, तू पळतेस ना कमळी, सत्य स्वीकारायला घाबरतेस का। तेव्हा कमळी घाबरते, ती म्हणते, घाबरते नाही पण संतापते आणि हात सोडा ऋषी, असं म्हणत असते। ऋषी अजून घट्ट पकडतो आणि म्हणतो, आज उत्तर देऊनच जा कमळी, मला असं अधांतरित ठेवू नको। तेव्हा कमळीचा संयम पूर्णपणे सुटून जातो आणि ती जोरात हात झटकते आणि पुढच्या क्षणी धाड करून त्याच्या गालावरती एक थप्पड देते। कमळी ऋषीच्या गालावरती जोरात थप्पड मारते आणि क्षणातच सगळं तिथेच थांबून जातं। ऋषी स्तब्ध होतो आणि त्याचा चेहरा बाजूला वळलेला असतो आणि डोळ्यामध्ये धक्का, अपमान, वेदना हे सगळं आपल्याला दिसत असतं। कमळीचा श्वास जोरात चालू लागतो आणि डोळ्यामध्ये अश्रू, पण आवाज अजूनही ठाम असतो। हे लक्षात ठेवा ऋषी, प्रेम जबरदस्तीने मिळत नाही आणि माझा निर्णय बदलणार पण नाही। ऋषी हळूहळू तिच्याकडे पाहतो आणि त्याच्या डोळ्यामध्ये आता राग मिसळलेला असतो आणि आज तू मला नाकारलंयस आणि थप्पड मारलीये, पण एक दिवस तुलाच माझी किंमत कळेल। कमळी काही क्षण त्याच्याकडे पाहते आणि तिच्या डोळ्यामध्ये प्रेम अजूनही दिसत असतं, पण ती दाबते आणि सांगत नाही। ती मागे वळते आणि चालायला लागते, 2 पावलं पुढे जाऊन थांबते आणि मनातल्या मनात म्हणते, माफ करा ऋषी सर, पण हा निर्णय माझ्यासाठी योग्य आहे। ती पुन्हा मागे न पाहता तिथून निघून जाते। ऋषी तिथेच उभा राहतो आणि गालावरचा हात ठेवून
डोळ्यामध्ये वेदना आपल्याला स्पष्ट दिसते। एकीकडे दूर जात असलेली कमळी आणि दुसरीकडे ऋषी तुटलेला आहे आणि त्यांच्या आयुष्याच्या वाटा आता वेगळ्या झालेल्या दिसतात। पण ह्या वाटा कायमस्वरूपी वेगळ्या झालेल्या आहेत की क्षणासाठी का मग स्वप्न आहे, हे सगळं बघायसाठी आपल्याला पुढील भाग बघावा लागेल। आणि पुढील भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।